संगमनेर नगरपालिकेसाठी आज मतदान पार पडतंय आणि आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ त्यासोबत आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये आहेत आणि आपल्यासोबत आहेत आमदार अमोल खताळ। आजची जी मतदान प्रक्रिया पार पडते आहे, काय विश्वास तुम्हाला वाटतोय संगमनेरची जनता पुन्हा एकदा परिवर्तन घडवणार का? विधानसभेला जसं झालं तसं नगरपालिकेला होणार? निश्चित संगमनेरकर जनतेला जो विकास पाहिजे हा परिवर्तनासाठी सज्ज आहेत संगमनेरकर। त्यामुळे केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत, राज्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब आहेत, आदरणीय शिंदे साहेब आहेत, आदरणीय अजितदादा आहेत आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब आहेत। त्यामुळे विकास कधी होऊ शकतो हे संगमनेरकर जनतेने 40 वर्ष भोगलंय। 40 वर्ष मामा बाचे मेवणे या सगळ्यांकडून त्यांनी अनुभव घेतला आहे। आमदारकी, मंत्रिपद, प्रदेशाध्यक्ष पद संगमनेरला असताना सुद्धा संगमनेर नगरपालिकेचा, संगमनेर तालुक्याचा विकास झाला नव्हता। त्यामुळेच संगमनेरकरांनी 1 वर्षापूर्वी परिवर्तन केलं आणि निश्चित तो विश्वास, खात्री मला आज बी आहे, कारण ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची होऊ राहिली। संगमनेरमध्ये आपाप समोरून धनशक्तीचा प्रयोग चालू आहे, परंतु जनशक्ती आज सुद्धा आमच्याबरोबर आहे। त्यामुळे मला विश्वास आहे संगमनेरकर विकासासाठी, संगमनेरच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी, संगमनेरच्या शैक्षणिक प्रश्नासाठी, संगमनेरच्या शुद्ध पाण्यासाठी, संगमनेर भीती दहशतमुक्त करण्यासाठी संगमनेरकर आमच्या पाठीशी ठाम उभे राहतील। बाळासाहेब थोरातांचं म्हणणं आहे की एक वर्षामध्ये तुमच्या कार्यकाळात जर बघितलं तर शांतता भंग झाली, अनेक आंदोलनं झाली त्यावरून, त्यामुळे कुठेतरी गुन्हेगारी वाढत चालली असा आरोप देखील त्यांनी केला आहे तुमच्यावर। नाही, थोरात आता मोठे नेते होते त्यावेळेस, ते भावी मुख्यमंत्री होते, ते वरतीच दिल्लीत मुंबईतच राहायचे, तर संगमनेरात काय चाललं त्यांना माहीत नव्हतं। पण त्यांचे बाचे असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून थोरातांचेच कार्यकर्ते हुक्का पार्लर चालवत होते। आज जो ड्रग्समध्ये धरला गेला आहे, हा ड्रग्सचा आरोपी जो आहे, थोरात जे निवडणुकीत फक्त माझ्यावर बोललेत ड्रग्स वाढलं, हा युवा शक्तीचा आमचा अपमान चालू आहे। तुमचाच कार्यकर्ता, तुम्ही त्याचा वाढदिवस वेळोवेळी साजरा करताय, तो ड्रग्स घेताना आरोप झाला आहे। तुम्ही पोलिसांना फोन करून सांगितलं, पोलीस स्टेशनला तुमचे फोन गेले का त्याच्यावर कारवाई करू नका, गुन्हा दाखल करू नका? का तुमचे फोन गेले? त्यानंतर जो 4 दिवसापासून सांगताय का कोयत्यानी वार केलेला आरोपी कोणाच्या गाडीत बसतो, तो आरगडे नावाचा आहे। तो आरगडे नावाचा तुमचा कोण पदाधिकारी पंचायत समितीचा त्याच्या घरातला आहे? बाळासाहेब, संगमनेरमध्ये काही झालं का फक्त अमोल खताळावर त्याचं खापर फोडणं बंद करा। संगमनेरकर जनतेनी तुम्हाला घरी बसवलं, आत्मचिंतनासाठी बसवलं। तुम्ही जे कमी पडलं होतं त्याचा अभ्यास करा। उठसूट तुम्ही जेवढं अमोल खताळच्या ऑडिओ क्लिप व्हायरल करशाल, कोणासाठी भांडतोय? कोणासाठी भांडतोय? माझ्या कुटुंबासाठी नाही भांडत मी सर्वसामान्य लोकांसाठी भांडतोय। मी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी भांडतोय, मी सर्वसामान्य कामगारांसाठी भांडतोय, मी सर्वसामान्य युवकांसाठी भांडतोय। आमचा हेतू शुद्ध आहे। आम्ही तुम्हाला MIDC आणतोय संगमनेरमध्ये। आज जे बंद पडलेलं यांच्या तांबे हॉस्पिटलसाठी बंद पडलेलं जे हॉस्पिटल होतं ते कॉटेज हॉस्पिटल मी सुरू करतोय। आरोग्याचा प्रश्न, अंगणवाड्यासुद्धा नाही या संगमनेर शहरामध्ये, लहान मुलांची यांच्या KGच्या शाळा चालल्या पाहिजे यासाठी। त्यामुळं संगमनेरकरांचा विश्वास जे 1 वर्षामध्ये आम्ही काम करून दाखवलंय, आता संगमनेरकर थांबणार नाही। संगमनेरचा आमदार थांबायला तयार नाही। संगमनेरचा आमदार 24 तास जनतेमध्ये असतो, त्यामुळं हे दुःख यांना जास्त आहे। आता यांना ते शक्य होत नाही, लोक गेल्यानंतर नाकावर राहिले। आजही नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला याद्या दाखवू शकतो। घोटी, इगतपुरी, सह्याद्री शिक्षण संस्था, डेंटल कॉलेज, कारखाना, दूध संघ सगळे कर्मचारी बाहेर आहेत। त्यामुळं जनता आमच्याबरोबर आहे हा विश्वास आम्हाला असल्यामुळंच आम्ही सांगतो का 1 वर्षापूर्वी जे परिवर्तन विकासासाठी झालं आणि तो विश्वास माझ्यावर व्यक्त केला होता, त्यात मी कुठेतरी यशस्वी झाल्यामुळंच येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदाचे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। संगमनेरचं पाणी पळवलं जातंय, रेल्वे पळवली जाते असा आरोप देखील भाषणाच्या दरम्यान करण्यात आला आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर देखील आरोप करण्यात आले। कसं बघतात? नाही, आता कसं आहे, विखे पाटलांकडे जायचं, त्यांच्या पाया पडायचं, त्यांना सांगायचं साहेब पदरात घ्या, आम्हाला आमचा विचार करा, हे करा, हे सुद्धा त्यांच्याकडून चालू आहे। आता रेल्वे पळवली सांगतात, तर रेल्वे कशी पळवली? ती काय इथं ठेवली होती आणि तिथं नेली का? यांच्या कार्यकाळामध्ये जे आमच्याकडे नेहरू गार्डन आहे, त्या नेहरू गार्डनमध्ये एक रेल्वे होती, ती सुद्धा यांनी चालू ठेवताना आली। त्यामुळे यांचे फ्लेक्स 10 वर्षापासून आम्ही संगमनेरात पाहिले, संगमनेर मार्गे रेल्वे जाणार, निवडणूक आली का यांची रेल्वे जाती, निवडणूक आली का यांची रेल्वे। आता मागच्या निवडणुकीपर्यंत रेल्वे संगमनेरातून जाणार, आता या निवडणुकीला संगमनेरातून रेल्वे पळवली असेल तर त्याचे कागदपत्र पदवीधर आमदारांनी जाहीर करावे, त्यांच्या मामांनी जाहीर करावे आणि जर नसर पळवली तर संगमनेरच्या जनतेची जाहीर माफी मागावी। मी त्या संदर्भात आदरणीय शिंदे साहेबांना विनंती केली, साहेब रेल्वे संगमनेर मार्गे जाण्यासाठी मला मोदी साहेबांकडे घेऊन जायला तयार झालेत।
अमित शहा साहेबांकडे जाऊ, पण रेल्वे संगमनेर मार्गे नेऊ. जो निळवंड्याच्या पाण्यावर आरोप होतोय, तर निळवंड्याच्या आता सुरुवातीला 8 दिवस बघितला असेल निवडणूक, फक्त संगमनेरची ड्रग्स तर युवा पिढीला बदनाम करायचा कार्यक्रम झाला. मी ज्यावेळेस युवा पिढीच्या बाजूनी बोललो का युवकांना बदनाम करू नका थोरात साहेब तुम्ही, तर मग त्यांचा विषय बदलला. आता रेल्वेकडे आले, आता पाण्याकडे आले. निळवंड्याचं पाणी कुणीही पळवलेलं नाही. निळवंड्याचं पाणी संगमनेरकरांना जे आहे ते मिळतंय, परंतु विखे पाटलांच्या माध्यमातून जलसंपदा खातं मिळाल्यामुळं जे उजवळ डावे कालवे फक्त यांच्या कार्यकर्त्यांना दरवर्षी उकारण्यासाठी ठेवले होते, बिलं काढण्यासाठी ठेवले होते, ते पूर्ण दाबाने काम होऊन आज पाणी पुढं गेलंय. पाणी गेलंय तर पिण्याचं पाणी देण्याचं भाग्यसुद्धा ग्रामीण भागातील लोकांना याचं मिळालं. याचं कुठंतरी आम्हाला पुण्य मिळालं, याचा आनंद निश्चित मला आहे. आणि विखे पाटलांवर टीका करण्या एवढी भाच्याची उंची नाही. पदवीधर तुमचे 2 ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या या काळात. तुम्ही मागे म्हणाला होता की ती 4 महिन्यापूर्वीची होती, आता पुन्हा एकदा टोल नाक्याची आली, धमकी देताना तर या व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप या जुन्या क्लिप आहेत. मी आमदार झाल्यानंतर टोल नाक्यावरती जो अनुभव आला होता त्या अनुभवाच्या आधारे ती क्लिप आली होती. त्यामध्ये सामान्य लोकांना संगमनेरमध्ये ठरलेलं आहे किंवा ज्या त्या गावामध्ये जिथला टोल नाका असतो त्या टोल नाक्यावर स्थानिकांना टोल माफी असती. त्यामुळं जी टोलबाबत अडवणूक होती त्या अडवणुकीच्या माध्यमातून मी तो माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या, पण त्याच्यामध्ये बी पुन्हा एडिट करण्यात आलं. आता टोल नाक्याचा चालक कोण आहे हे संगमनेरकरांना माहिती आहे. टोल नाक्याचा चालक जो आका आहे संगमनेरचा, टोल नाक्याकडून हप्ते घेणारा, टोल नाक्याचा पार्टनर हा जो आहे हा संगमनेरकरांना माहिती आहे. यापूर्वी संगमनेरच्या व्यापाऱ्यांना मारहाण झाली होती. खरं दुःख ते ज्यावेळेस व्यापाऱ्यांना मारहाण झाली त्यावेळेस या 4-5 जे कर्मचारी याचे कार्यकर्ते होते पदवीधर आमदाराचे, हे आम्ही तात्काळ काढून टाकले होते. आणि त्याच काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार आमच्याबरोबर केला होता. त्यामुळं मी अशा ऑडिओ क्लिपला घाबरत नाही. शिरोडे ऑटोमोबाईलवाल्याचे सुद्धा आम्हाला फोन आले, साहेब आमचं काही दोष नाही याच्यामध्ये, आमचं काही नाही, आमच्या माणसाकडून चूक झाली, त्यांनी आमदारला ओळखलं नाही. आणि पुढील कालावधीमध्ये ज्यावेळेस त्या क्लिप व्हायरल झाल्या तर लोकांनी मला व्हिडिओ पाठवलेत का कशा प्रकारे शिरोडे ऑटोमोबाईलमध्ये पार्ट बदलून 1.5, 2-2, 4-4 लाख रुपयाची मागणी आमच्याकडे केल्या जात होती. आणि ज्यावेळेस माझे फोन तिथं गेल्यानंतर ते 5-5 हजारात कामं कसे झाले, गाडी महिनाभर सोडली नाही, माझा फोन गेला दुसऱ्या दिवशी गाडी कशी सोडली, याचा अर्थ स्पष्ट होतो का छोट्या छोट्या आम्ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी. AI वार तर दोन्हीकडून सुरू होतं, कारण खूप खालच्या पातळीवर टीका केली गेली असं देखील सत्यजित तांबे म्हणतात. तुमच्या बाबतीत देखील AI क्लिप ज्या होत्या त्या बनवण्यात आल्या. एकदम जो प्रचार आहे तो एकदम खालच्या पातळीवर जाताना दिसतोय. नाही, संगमनेरमध्ये हे कधी संगमनेरकरांना अपेक्षित नव्हतं, पण परिवर्तन झालं म्हणून एवढं दुःख कुठं तुम्हाला व्हायला पाहिजे. एका छोट्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला तुम्ही एवढं ट्रोलिंग करताय, एवढं खालच्या पातळीवर जाऊन. अहो, माझ्याकडे सुद्धा याच्या मामाचे चांगले चांगले व्हिडिओ आहेत, भाच्याचे चांगले चांगले व्हिडिओ आहेत मुंबईचे. आता येणाऱ्या कालावधीत मला बी विचार करावा लागेल का हे व्हिडिओ बाहेर आल्यानंतर संगमनेरची जनता यांना कशा पद्धतीने पाहते आणि कशा पद्धतीने स्वीकारते. त्यामुळं तुम्ही राजकारण करताना एक राजकारणाची संस्कृती पाळली पाहिजे, राजकारणाची एक लक्ष्मण रेषा ठेवून पुढं गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने पराभव एवढा जिवायला लागला आहे साहेब यांना का आजसुद्धा या उमेदवार ज्या आहेत या उमेदवारसुद्धा त्यांच्या शिक्षण संस्थेतील एक शिक्षिका आहे. आज एका शिक्षिकेकडून आपला पराभव होतो हे दुःख त्यांना सहन होऊन राहिलं. संगमनेरच्या जनतेने कौल दिला आहे, यांनी किती पैसे वाटून द्या, संगमनेरकर जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. संगमनेरचा नगराध्यक्ष हा शिवसेना महायुतीचाच होणार हा विश्वास संगमनेरकर जनतेने त्यांना आज हे फिरताय, घराघरात फिरताय, दारादारात फिरताय, यांना पक्ष का सोडावा लागला. सत्यजित तांबे म्हणते की तुलना करायची असेल तर मी तुम्हाला निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्राची टूर घडवेल आणि तुम्ही मग तुलना करा संगमनेरचं. आधी का नाही केली, त्याला माहितीच होतं ना आमदारला निवडणूक होणार आहे, मग आधीच तुलना करून दाखवायची होती ना. अहो, ज्या त्यांनी उमेदवार दिल्यात मी बोललं नाही पाहिजे. आज माझ्यावरती एवढ्या खालच्या पातळीवर आले, आमच्या उमेदवार खालचे आले, तर मी सांगतो मैथिली तांबे यांचं एक भाषण तुम्ही मला निवडणुकीची उमेदवारी भरल्यापासून कालपर्यंत आजपर्यंत एक भाषण संगमनेरच्या विकासावर बोललेलं दाखवा. म्हणजे तुम्ही कटपुतली बनणार का? तुम्ही त्यांना फक्त सहीपुरता का वापरायचं आहे का? दाखवा, एक भाषण दाखवा. कुठल्या सभेत बोलले, कुठं जाऊन त्यांनी संगमनेरच्या व्हिजनवर बोलले. मामा आणि भाचा सांगतो ते व्हिजन आमच्याकडे नाही. आमच्या उमेदवार स्वतः पुढे जात आहे, स्वतः बोलताय, स्वतः सांगताय, प्रत्येकाच्या घराघरात गेले. आम्ही निवडणुका आल्या म्हणून नाही घरात गेलो, मी आमदार झाल्यापासून, आमदार व्हायच्या आधीपासून प्रत्येकाच्या घरात जात होतो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये होतो. संगमनेरातील कितीतरी लोकांचे आरोग्याचे प्रश्न आम्ही सोडवले. आज संगमनेरकर जनता ही प्रेम देते म्हणून कुठंतरी ते व्यथित झालेत. त्यांना समजून राहिलं काय करू. पैसे वाटून सुद्धा लोक जर स्वीकारत नसेल तर त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. संगमनेरचं व्हिजन 1 दुर्गाताई तांबे होतं, व्हिजन 2 मैथिली तांबे, याच्यापुढं त्यांचं व्हिजन नाही आहे.
जे विजन ते दाखवत आहे. माझ्यावरती जो सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणी ट्रोलिंग वाढवली, कुणी बदनाम केलं मला? आम्ही केलं का? आमच्याकडे क्लिप आहे यांच्या. सत्यजित तांबेच्या लक्ष्मण कुटे म्हणून जे होते ज्येष्ठ नेते, त्यांना कानाखाली मारलेली त्यांनी. ज्येष्ठ नेत्यांच्या काही कानाखाली मारल्यात. जो एक उमेदवार आहे त्याच्या घरावर दगडफेक करायला याचे कार्यकर्ते गेले होते. याचे कार्यकर्ते हुक्का पार्लर चालवतात, याचे कार्यकर्ते ड्रग्समध्ये. त्यामुळं यांनी धुतल्या तांदळाचा आवा अजिबात आणू नये. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये माझा प्रयत्न संगमनेरच्या विकासाचा आहे, माझ्या नेत्यांचा अजेंडा विकासाचा आहे. पण जर कोणी माझ्या अंगावर येणार असेल तर मला सुद्धा शिंगावर घेतल्याशिवाय पर्याय नाही. आरेला कार्य उत्तर देण्याची शिकवण संस्कृती ही संगमनेरमध्ये आम्हाला सुरू करावं लागेल. एकंदरीत तुम्ही आरोप फेटाळलेले आहेत बरेचसे. आपल्यासोबत सुवर्णाताई खताळ आहेत. तुम्ही नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात. काय विश्वास वाटतोय? कारण संगमनेरमध्ये परिवर्तन झाले. आधीच एक खताळ जे आहेत ते आता आमदार झालेत. आता तुम्ही नगराध्यक्षपदाची ही रेस जिंकणार का? हो, निश्चितच. कारण संगमनेरकरांनी मला अगोदरच हा विश्वास दिला आहे की ज्या वेळेला मी प्रत्येक प्रभागामध्ये फिरत होते त्यावेळेला त्यांनीच मला हा विश्वास दिला आहे की जसं अमोल भाऊंनी अगोदर एवढे कामं केले, 1 वर्षामध्ये एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे की जो आजवर एवढा निधी उपलब्ध झालेला नव्हता, त्यांनी कधी ऐकलेला नव्हता. हे सर्वसामान्य जनतेने आत्ता ऐकला. तर तोच विश्वास आत्ता ह्या जनतेमध्ये आहे, ह्या नागरिकांमध्ये आहे की अमोल भाऊ एवढं सर्व आमदार हे करू शकतात. तर नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री आपले राधाकृष्ण विखे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महायुती यांच्या अध्यक्षतेखाली मी नक्कीच ह्या संगमनेर शहराचा विकास करेल हा विश्वास त्या नागरिकांमध्ये आहे. विश्वास जो आहे तो सुवर्णा खताळ यांनी व्यक्त केलेला आहे. आणि दुसरीकडे आमदार अमोल खताळ जे आहेत त्यांनी बाळासाहेब थोरात असतील, सत्यजित तांबे असतील यांच्या सगळ्या आरोपाचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन विशाल समी, मनोज गाडकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.